मित्रांनो, आज कासेगावचं हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि आज खऱ्या अर्थानं सुंदररित्या 7व्या सेमीमध्ये एक गाडी पळली, ती म्हणजे भुंगा आणि देवाची. आज आपल्यासोबत मिलिंद शेठ आहेत. मिलिंद शेठ, आपलं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन आहे. आज खऱ्या अर्थानं मला वाटतंय कासेगाव हिंद केसरी मैदानातला हा 7वा सेमी म्हणजे फायनलचा सेमी होता. काय सांगाल या सेमीबद्दल? सर्वप्रथम आयोजकांचा धन्यवाद करेल. सुंदर असं आयोजन केलं आहे आणि आपले आराध्य दैवत, आपले हिंदू सणाचा आज सगळ्यात मोठा सण आहे म्हणजे आपला श्री प्रभू राम जन्मदिवस आहे आणि आज जन्मदिवशी आज मैदान आयोजित केलं आहे. मी तमाम आपल्या हिंदू बांधवांना राम जन्माच्या हार्दिक शुभेच्छा देईन. आणि सुंदर लढत झाली. अखंड महाराष्ट्राचा दैवत आपला बैलगाडी क्षेत्रातला बकासूर, त्याच्याबरोबर आपला बलमा, त्याच्याबरोबर सगळ्यात स्मार्ट दिसणारा आपला सर्जा, अशी नामांकित नंदी, त्याच्यानंतर MM नानांचा राजा, अशी अखंड महाराष्ट्रातली टॉप 10मधली जी नंदी होती त्या नंदींच्या सोबत आज भुंगाची लढत झाली. आणि प्रेक्षकांना आनंद, जसा आम्ही बिनजोडमध्ये प्रेक्षकांना एक चांगली लढत दाखवून आनंद देण्याचा प्रयत्न करतो, असाच ह्या मैदानाचा आकर्षक सेमी बोलला तरी काय मी कमी बोलणार नाही, कारण की आकर्षक सेमी झाला. ज्या सेमीचा आनंद पूर्ण महाराष्ट्र यूट्यूबमार्फत इथे लाईव्ह सगळेजण घेत होते, त्याच्यामध्ये माझ्या भुंगानी आणि देवानी संभाजीनगरच्या सर्व प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलं. आणि आमचे जे ताज जे डोक्यावरती भुंगाने आजपर्यंत कमवून दिलेले ते तसंच ठेवलं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे बोलणारे जे लावारिस किडे होते त्यांचं तोंड बंद करून टाकलं. शेठ, खरं तर आज ज्यावेळी हा सेमी पुकारला त्यावेळी तुमच्या मनात काय दाखतूक झाली होती? कारण आता मला वाटतं मैदानात सगळ्यात जे टॉपचे नंदी सगळे त्यात आले होते. काय नाही, मला वाटलंच होतं जे पण लढत होईल ती घासून होईल, एवढ्या अंतरात कुठली लढत होणार नाही. पण देवा आणि भुंगा ही एक समीकरण जुळलं आणि खालपासूनच वरपर्यंत जो गाडी वाढत गेली तर लास्ट सुतापर्यंत चांगली गाडी पळाली आणि प्रेक्षकांना आनंद वाटला या गाडीचा. विशेष म्हणजे शेवटपासून सुरुवातीपासून जे स्पीड लागली तीच शेवटपर्यंत लागली. सुंदर स्पीड लागला. मी संभाजीनगरचे आपले सांडू मेस्त्री संपूर्ण टीम त्यांचं पण मनापासून अभिनंदन करेन की, कारण की 2 दिवसापूर्वी फोन करून लगेच एक शब्दावरती मला पैऱ्यासाठी आवले. आमचे कासेगावची सगळी मंडळी, शार्दूल त्याची टीम, आमचा अमित सुपण्याचा, परत आगाशिवनगरचा आपला हरिपोळ, ह्या सगळ्यांचा हट्ट होता का आलाय बैल तर कासेगावच्या मैदानाला पळलाच पाहिजे, कारण की माझ्या घराच्या अंगण्यामध्येच रामाचं मंदिर आहे आणि मला नामांकित नंदींचे पैरे होते. पण मी कुठेतरी थांबलो कारण की या मैदानामध्ये मला वेळ नव्हती आणि नंदी पण पळवायचं नव्हतं, कारण की पालखी असते आमची वर्षातून एकदा. पण शेवटी भुंगा इथं मैदानात आहे आणि मिलिंद पाटील घरी बसल हे समीकरण कुठं जुळत नाही. मुंबई असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे, मी सकाळी 6:30-7ला निघालो. माझ्या प्रभू रामाची माफी मागितली का देवा मला यावर्षी माफ कर, पण मी भुंगाला इकडे बघायला आलो आणि रामाचा आशीर्वाद घेऊन माझा भुंगा अखंड पश्चिम महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलं. दादा, कायम मोठं मैदान असतं त्यावेळेस गुलाल घेतो, कारण यापूर्वी पण जेवढी मोठी मैदान तिथे कायम राहिली. बघा, त्याच्या पळाच्या जोरावरती त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे, कारण की तेवढी त्याच्यामध्ये चपळता आणि तेवढी जिद्द आहे. पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा मुंबई असू दे, भुंगानी एक त्याची स्वतःची छाप निर्माण केलेली आहे आणि त्यांनी ती छाप जी प्रत्येकाच्या मनावरती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ट्रोल करणारे, त्याला वाईट बोलणारे जेवढे बोलतील तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही बोलत राहा, भुंगा तुम्हाला तुमचं तोंड आपोआप असं रिझल्ट देऊन तुम्हाला तुमचं तोंड बंद करेल. 3 दिवसापूर्वीच मला वाटतं भुंगा इथे आलेला, मुक्कामी आलेला. एक विश्रांती पण झाली चांगली म्हणावं लागेल आणि तयारी पण चांगली करून घेतली. हा भुंगा 4-5 दिवसापूर्वी झाला होता. आपला ट्रॅक्टरचा जो मैदान होता त्या मैदानासाठी आला होता, कारण की 26 तारखेला मैदान मला जमणार नव्हतं म्हणून मी 22चं मैदान डिसाईड केलं होतं. माझे मोठे बंधू पप्पू शेठ पाटील, आमचा आकिब शेठ पटेल, आमचा आकाश शेठ राऊत, आमचा शिरी शेठ पाटील, जेवढी आमची टीम आहे मुंबईची, सगळ्यांचा हट्ट होता का नाही या मैदानाला पळवायचं. आणि बऱ्याच जणांनी मला हा बैल सुचवला होता का देवा आणि भुंगाची गाडी पळवा, चांगली पळेल. आणि आज ते समीकरण जुळलं आणि रिझल्ट चांगला लागला. देवा संदर्भात काय जाणवलं की बाबा हे देवा संदर्भात काय जाणवलं वेगळे पण की काहीतरी वेगळं दिसलं? नाही, देवा हा एकदम ताकदवान बैल आणि जिद्दीचा बैल आहे. आज बघा, खालपासून भुंगाला तोंड काढून होता. बघा,
कुठेतरी आपल्या बैलाची स्तुती न करता आपल्या बैलासोबत जो पळतो त्या नंदीची पण स्तुती केली पाहिजे. खालपासून भुंगाला तोंड काढून होता, पुढे पण, कारण की आजपर्यंत बिनजोडला भुंगा प्रत्येक वेळेला सूत तोडायचा, पण हा बरोबर सुताला सूत तोडून भुंगाच्या सोबत पळत होता तोंडाला. खालपासून तर वरपर्यंत भुंगाच्या वरती मी तर बोलेल एक पाऊल जास्तच पळाला असेल देवा. जो पळाला तो पळाला, पण समीकरण चांगलं जुळलं होतं. आता फायनलचं जरा आम्हाला पण आतुरता आहे, जी प्रेक्षकांच्या मनामध्ये जी बोलतात आहे का आज जरा एक नंबर जरा होण्याचा चान्सेस आहे, तर शेवटी देवाची इच्छा, प्रभू रामाची इच्छा, येणाऱ्या अर्धा तासामध्ये हे रिझल्ट सगळ्यांच्या समोर येईल. आम्ही प्रेक्षक म्हणतात 5 लाख घेऊन जाऊ. 5 लाखाची गोष्ट नाही आहे. तुमच्या या इथला माझ्या भुंगावरती गुलाल पडला तरी भरपूर आहे. भुंगाने 5 लाखापेक्षा खूप मोठी संपत्ती मला कमवून दिलेली आहे. त्याच्यामुळे पैशाचा विषय नाही, गुलालाचा विषय. एक नंबरचा मान भेटला त्याच्यामध्ये मी खूप मोठा समाधानी होईल. आम्ही त्याचा पण आहे, त्यांच्याविषयी काय सांगा? आम्ही तर माझा मित्र आहे चांगला, आजपासून नाही पहिल्यापासून आहे. तो गुपित एक राज आहे, त्यामुळे चांगला मित्र आहे. सजेशन वगैरे भरपूर करत असतो मी. सकाळी इकडे कराडमध्ये आल्यावरती त्याला कॉल पण केला होता का बाबा चल, त्याला माहीत पण नव्हतं का मी येणार आहे, पण लगेच निघाला, बाईक घेऊन आला, पण आला. पण त्याचे खूप धन्यवाद करेल. आमची इकडची कराडची जेवढी आमची टीम आहे, अक्षय आपला पोल असेल, हरिपोल, शार्दूलची टीम, आपला अजय असेल, हो, त्याची सगळे पूर्ण आमची जी मंडळी आहेत त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेल. आणि देवाच्या सोबत जी मंडळी आहेत त्यांचं पण मनापासून अभिनंदन करेल. चांगली गाडीची सुट्टी पण चांगली होते. सुट्टी मेकरांचं अभिनंदन करेल आणि आयोजकाचं. बरेच दिवसानंतर भुंगा 3 फेऱ्याच्या मैदानात दिसला. एवढे दिवस का जरा थोडंसं 3 फेऱ्यात पळत नव्हतं? तिकडे बघितलं ना कसा धमाका चालू आहे. भरपूर तिकडे चालू आहे, आणि कारण की भरपूर लोकांनी टूर केला होता. आता सध्या शांती घेतली होती म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्या देवाच्या कृपेने 2 नंबरचा मानकरी ठरलो आम्ही. आज बघूया. अमित शेट यांचे पण घेऊन अमित शेठ, आज मिलिंद शेठ सोबत तुम्ही आहात. आज भुंगाने एक कमाल केली आहे, काय सांगाल आज? नाही, आनंद वाटतोय, कारण एवढ्या टॉपच्या गाड्या बैलानं घाटावर येऊन मारल्या, आणि सगळी म्हणायची की एक फेरा पळतो, दुसऱ्या फेऱ्याला गाड्या मारणं म्हणजे मुंबईचा नवीन असा बैल येतोय म्हणतात, मरत नाहीत. पण त्याने सिद्ध करून दाखवले, 1 फेरा असो, 2 फेरा असो किंवा तिसराही फेरा मला वाटतं आज सिद्ध करून दाखवल की तो गाड्या मारू शकतोय. कारण आता नशिबान तासमधलं भेटलं आपल्याला, तर 100% ती पण घडवून दाखवल आज बैल. भोंगा ज्या पद्धतीनं बिनजोडचं सीझन चालू व्हायचे ते गोलाल घेऊन गेला होता, त्यानंतर बिनजोडचं पूर्ण चित्र गाजवले, अपराजित ठरलाय, आणि पुन्हा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पुन्हा गोलाला सुरुवात केली. सलग दुसरं मैदान आहे, काय सांगाल? नाही, तो बैलाचा पळस तेवढा आहे, त्यामुळे त्या बैलाला असं 1 फेरा 2 फेरा काही फरक पडत नाही. बैल जेवढा तेवढा पळतोय, आणि असं नाही की बैलाचं 4 दिवसाची गॅपवर 5 दिवसाची बैल सलग बैल म्हणला तरी सलग पळतो, गॅपवर म्हणला तरी गॅपवर पळतो, कारण लहानपणापासूनच त्या कोंडाला जास्त स्पीड होतं. अमित शेठ, आता तुमचा या क्षेत्रातला अनुभव फार मोठा आहे, आणि शेठ ज्या पद्धतीने म्हणले की त्यांना पण तो कुठेतरी काम येतो, काय सांगाल तुमच्या दोघांचं? माझा अनुभव म्हणण्यापेक्षा शेठचा मोठा अनुभव आहे. शेठचा वेगळा अनुभव आहे, माझा वेगळा आहे. आम्ही दोघं वेगवेगळ्या अनुभवाची माणसं आहे, तुम्हाला खरं सांगतो. कारण शेठ जे हरत नाही तर त्या गाड्या माराय बघते, तसं माझं पण ध्येय तसंच असतंय. मी व्हायचं खालनं खेळतो, पण शेट थटतच नाही. ती ज्यावेळेस बैल पळेल त्यावेळेस ज्याने ईर्ष्या गेल्या त्यासनी उत्तर देणार 100%. कुठंतरी दोघांचा स्वभाव वेगळायचं की भिवून खेळायचं नाही, हा ते आहे पद्धतीचं आहे की जसं असेल तसं जिथं गाडी नाही. लागेल हा स्वभाव म्हणजे शेटपासूनच आपलं शिकलेलं होतं. पण ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस शेटची गाडी भरपूर चांगली पळत होती, लक्ष आणि जपान. त्याच्यानंतर म्हणजे ते लहानच वासर होतं. भुंगा एवढी दोन्ही पण बैल होते ते. त्या पण बैलाने भरपूर काळ गाजवला आहे. मधले एक 10 वर्ष बॅड पॅच गेला शेटचा, बैल लागले नाही. कमी कमी 20-25 झाले असतील बैल, 25-30 बैल झाले असतील, पण लागले नाही. त्यानंतर भुंगा लागला. आता शेटचं नाव भुंगा करतोय. मिलिंद शेट, आम्हाला जोडी बघायची पाहताना, कारण मथुर आणि भुंगा तेव्हा दिसेल 100% लवकरच. कारण की आज बघा तुम्ही, फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि सर्जा आज त्या गाडीला घाम फोडला आहे. ह्या वयामध्ये पण तो त्याच जिद्दीने पळतो. मी नेहमी सांगतो आहे, मथुर कधीच म्हातारा होऊ नाही शकत, कारण की तो बिनजोडचा काळ गाजवलेला नंदी. आणि ह्या वयामध्ये मथुर एवढ्या स्पीडला पळते, खायचं काम नाही आहे. कारण की ह्या वयामध्ये जे जे नंदी वयात आले ते घरी बसलेत, पण मथुर त्याच जिद्दीने, त्याच ताकदीने आणि त्याच जोराने पळतो आहे. म्हणजे शेवटी पळतो त्याला पळतोच बोलायचा. मी बोललो होतो मागे पण, कारण की पुढच्या रानाला घोटच्या सर्जाला तोंड काढणारा एकमेव नंदी असेल तो म्हणजे मथुर. कारण की माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं, माळशिरतला का कुठे मैदान होता. आणि आज पण बघा तुम्ही, ह्या रानाला
म्हणजे बैलाला डबल पळायला लागतं. भले आपल्याला इथून सुतापासून खालचं रान दिसतोय पण साहजिक नाही आहे. बैलाला पळणं खूप अवघड या रानाला आणि याच्यामध्ये त्या गाडीला तोड देणं आणि घाम फोडणं हे खायचं काम नाही. लय जबरदस्त पळतोय आणि असंच सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मथुर याच्या पुढे पळत राहणं आणि भुंगा ही मथुर ही 100% समीकरण लवकरात लवकर राहुल शेठ, मी, पप्पू शेठ, आमची संपूर्ण टीम लवकरात एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, तुमचे आभार आणि असंच तुम्ही गुलालात राहू ही सदिच्छा करतो. तुमचं प्रेम असंच ठेवा आणि लावारिसांना तुम्ही पण उत्तर द्यायला शिका जरा.